पहिल्या ठाणे स्मार्ट सिटी मॅरेथॉनला धावपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद. डॉक्टर अभिषेक राणे संस्थापक लोक आश्रम यांच्या विद्यमानं 23 ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या पहिल्या ठाणे स्मार्ट सिटी मॅरेथॉनला ठाणे जिल्ह्यातील धावपटूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. विविध 8 गटात रंगणाऱ्या या शर्यतीसाठी संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील 2000हून अधिक धावपटूंनी सहभाग निश्चित केला असल्याची माहिती या शर्यतीचे प्रमुख संयोजक डॉक्टर अभिषेक राणे यांनी दिली आहे. या संदर्भात डॉक्टर राणे अभिषेक यांनी शर्यतीत पुरुष आणि महिला गटाकरिता 10 किलोमीटर, 18 वर्ष मुले-मुली 7 किलोमीटर, 15 वर्ष मुले-मुली 5 किलोमीटर आणि 12 वर्ष वयोगट मुले-मुलींकरिता 2 किलोमीटर शर्यत होणार आहे. प्रत्येक शर्यतीतील पहिल्या 10 क्रमांकाच्या धावपटूंना रोख बक्षीस देण्यात येणार आहे. स्पर्धेदरम्यान सुमारे 1 लाखाहून अधिक रकमेची रोख बक्षिसं देण्यात येणार आहेत. यामध्ये पुरुष आणि महिला गटातील विजेत्या धावपटूला प्रत्येकी 10,000 रुपये देऊन गौरवण्यात येणार आहे. संपूर्ण ठाणे पूर्व भागातून फिरणाऱ्या या शर्यतीत ठाणे जिल्ह्यातील आघाडीचे धावपटू सहभागी होणार असल्याने वेगळीच चुरस ठाणेकरांना पाहायला मिळणार आहे. ठाणे स्मार्ट सिटी मॅरेथॉन 2026 हे या मॅरेथॉनचं नाव असून मॅरेथॉन 4 गटात पार पडली जाईल. आपण महिला पुरुष हा ओपन गट असेल, अंडर 18, अंडर 14 आणि अंडर 12 असे 4 गटामध्ये आपण ती डिवाइड केलेलं आहे. एक 2700 ते 3000 मुलं आणि मुली यात सहभागी होणार आहेत आणि आपण सुरुवात अष्टविनायक चौकातून करत आहोत आणि परत फिनिश पण आपण अष्टविनायक चौकातच करत आहे. ओव्हरऑल कोपरीमध्ये हा रूट असेल. अष्टविनायक चौकातून सुरू होणार आहे, मंगला हायस्कूल ते बारा बंगला, सिद्धार्थ नगर आणि आपण रिटर्न नारायणकोळी चौकातून आपण परत अष्टविनायक चौकामध्ये समाप्त करणार आहोत. आणि आपण सगळ्या विनर्सना बक्षिसं ठेवलेली आहेत, कॅश प्राइज ठेवलेले आहेत आणि ट्रॉफीज आणि मेडल्स डिस्ट्रीब्युशन करणार आहोत आपण. हो, वयोगट आपण महिला पुरुष ओपन ठेवलेला आहे आणि अंडर 18, अंडर 14 आणि अंडर 12 असे वयोगट आपण ठेवलेले आहेत. आपल्याकडे इंटरनॅशनल सेलिब्रिटी इरिना रुडाकोवा, जी स्वतः बॉक्सर, ॲथलीट आणि रनर आहे, ती स्वतः या रेसमध्ये सहभागी होणार आहे आणि ती स्वतः धावपटूंबरोबर पळणार आहे. या रेसचं उद्दिष्ट काय असणार आहे? या रेसचं उद्दिष्ट हेच आहे की रन फॉर अ चेंज, एका नवीन बदलावासाठी आपण ही मॅरेथॉन आयोजन करणार आहोत आणि एक उत्कृष्ट प्रतिसाद जो लोकांकडून आलेला आहे, त्यामुळे से नो टू ॲडल्ट्रेशन असा त्यातून मेसेज आहे. नागरिकांना काय आवाहन करायला आपण? नागरिकांना असंच आवाहन करू की जास्तीत जास्त संख्येमध्ये तुम्ही अष्टविनायक चौकामध्ये या आणि या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हा. ठाणे स्मार्ट सिटी मॅरेथॉन असं नाव ठेवलेलं काय? आपण बघा, ठाण्याला सध्या स्मार्ट सिटीचा दर्जा दिलेला आहे. आपण प्रगतीकडे पुढे वाटचाल करत आहोत, त्यामुळे एक आगळं वेगळं नाव द्यायचं म्हणून आपण एक ठाणे स्मार्ट सिटी मॅरेथॉन असं त्याला नाव दिलेलं आहे. स्पर्धकांसाठी फॉर्म वाटप आपल्याच कार्यालयातून लोकाश्रम मधून दिले जात आहेत. 15 तारखेपासून स्पर्धक आपल्याकडे येऊन एनरोल होत आहेत. अजूनही कोणाला यायचं असेल तर त्यांना अष्टविनायक चौकामध्ये येऊन फॉर्म वाटप केले जाईल.